हाय गाईज, आज घेऊन आली आहे गेट रेडी विथ मी. पण आज मी मेकअपबद्दल एकही शब्द बोलणार नाही आहे. आज बोलणार आहे अशा गोष्टींबद्दल ज्या मला आई झाल्याशिवाय कधी कळल्याच नसत्या. आई झाल्यावर आयुष्य किती बदलतं ना, हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळतच नाही. आज सांगते अशाच काही गोष्टी ज्या आधी माझ्या आयुष्यात कधीच नव्हत्या. पहिली गोष्ट, झोप. आधी झोप म्हणजे 8 तास शांत विश्रांती. आता झोप म्हणजे काल रात्री 3:30 वाजता आयांश जागा झाला आणि मी अर्धवट झोपेतच त्याला थोपटवते, गुणगुणते, परत झोपवलं आणि सकाळी उठल्यावर वाटलं आज तर मस्त झोपले मी. म्हणजे 3 तासाच्या तुटक झोपेलाही आता मस्त झोप म्हणायला लागली आहे. दुसरी गोष्ट, वेळेचं गणित पूर्ण बदललं. आधी 5 मिनिटात आवरते म्हणजे खरंच 5 मिनिटं असायची. परवा मी म्हटलं 5 मिनिटात चहा करते आणि प्रत्यक्षात 40 मिनिटं लागली. चहा 3दा गरम केला कारण मध्ये बाळाला उचलणं, शांत करणं, परत गॅसकडे धावणं, हे चक्र तर सुरूच असतं. तिसरी गोष्ट, फोनमधले फोटो. आधी गॅलरीत माझे फोटो जास्त असायचे. परवा गॅलरी स्क्रोल करत होती आणि लक्षात आलं गेल्या एका दिवसातले जवळपास 100 फोटो आणि सगळे एकाच बाळाचे, वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये. एकही डिलीट करावासा वाटला नाही कारण प्रत्येक फोटोत काहीतरी नवीन दिसतं मला. चौथी गोष्ट, छोट्या गोष्टींमधला आनंद कैक पटीने वाढला. परवा त्याने पहिल्यांदा माझं बोट घट्ट धरून ठेवलं आणि तो क्षण मला वाटला जगातलं सगळ्यात मोठं यश आत्ता याच क्षणी मिळालंय. आधी मोठ्या अचीवमेंट्समध्ये इतका आनंद कधी वाटायचा नाही. आता बाळाने एक नवीन आवाज काढला आणि नुसतं माझ्याकडे बघून हसला तरी दिवसभराचा थकवा क्षणात विसरायला होतो. पाचवी गोष्ट, मैत्रिणींशी गप्पांचा विषय बदलला. आधी सिनेमे, फॅशन, ट्रिप्स यावर तासनतास बोलायचो. आता आमच्या ग्रुपवर माझे मेसेज असतात, याने पहिल्यांदा असं केलं, तसं केलं. आणि गंमत म्हणजे माझ्या मॉम फ्रेंड्सला हे तितकंच एक्साइटिंग वाटतं जितकं मला वाटतं. आणि सहावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एक दिवस त्याला वेळेवर फीड करायला विसरले आणि तासभर स्वतःला दोष देत बसले. पण मग वाटलं मी रोज नवीन काहीतरी शिकते, चुकते, सुधारते आणि तेच तर पुरेसं आहे. परफेक्ट आई असं काही नसतं. तर या होत्या त्या 5 गोष्टी ज्या आई झाल्याशिवाय कधी कळल्याच नसत्या. तुमच्यातही एखादा बदल झाला आहे का जो आधी वाटलं नव्हतं होईल? तर कमेंटमध्ये नक्की सांगा.